काजळी खिलारामध्ये कसं आहे, त्याला नाक काळं लागतं, नाकफडी काळी, आणि हे डोळं कोरा काळ्या पाहिजे, त्या डोळ्याचं पिटण्याचं कॅस काळं पाहिजे तर, आणि दुसरी गोष्ट शिंग गच्च्यातून काळे पाहिजे ते, आणि तिचं खाल्लं पायाचं खोर जे येतं ते काळं भंगार पाहिजे तर पायाचं खोर, आणि तिचे जे मागचे शेपूट जे आहे शेपटी जी आहे ती शेपटी गच्च्यातनं काळे पाहिजे ते काय, मग शेपटी काळे पाहिजे ते, आणि जे सडाचा जे भाग आहे तिचा सडाचा भाग आहे ती 2 सडाच्या मध्ये 4-4 बोटं अंतर पाहिजे ता, म्हणजे त्याला खिलार म्हणते ती 4-4 बोटं अंतर पाहिजे ता, पण शेपूट गोंडा गच्च्यापाशी बारीक पाहिजे ता, गचाला शेपटाचा मोठा नसला पाहिजे ता, आणि कापड एकदम फर्स्ट पाहिजे तर की पांढरं शिब्र कापड पाहिजे तर, काजळा असून कापड पांढरं शिब्र पाहिजे तर, आणि गायचं डोळं लिंबावणी मोठं असावं, लिंबासारखं डोळं आत भिताडात असल्याने नसून आणि लिंबासारखं मोठं पाहिजे, डोळ्यावर चमडी अशी नाही पडली पाहिजे ती, डोळ्यावर वरती चमडीवरती पडली का डोळं ती बारीक दिसतात, आणि डोळं जेवढं मोठं असेल तेवढं ते जिथला बारूसुद्धा दिसतं डोळ्याला, आणि दुसरी गोष्ट नाकावरचं केस जे येतं हे वरचं नाकफडीच्या वरचं गायचं ही सुद्धा काळं पाहिजे तर, ही केस काळं पाहिजे तर, आणि तोंडाला लांबडी पाहिजे ती गाय, नाकाला धार पाहिजे ती, धार चांगली पाहिजे ती, आपली तलवारी धार असते सिद्ध लेवलमध्ये धार पाहिजे ती, आणि दुसरी गोष्ट मागं वसंडीच्या मागं शिंग वसंडीच्या मधोमध शिंग वसंड मधोमध बसली पाहिजे ती, 2 शिंगाच्या मध्ये वसंड बसली पाहिजे ती काय, अशी तिला वसंडीला शिंग नाही तटलं पाहिजे तर, आणि मधला जे भाग आहे कनाट्याचा भाग आहे ते एक प्लेनमध्ये पाहिजे ता, जी ही भाग आहे ही भाग प्लेनमध्ये पाहिजे ता, की डबरं नसलं पाहिजे तर, आणि चौकाची बांधी चौक असा दिसला पाहिजे की आंगणगाडीच्या डब्यासारखा आहे, इथून तिथून असा चौक असा लांबडा दिसला पाहिजे ता, चौकाची हाडकं लांबडी दिसली पाहिजे ती,